हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर माझी गावाला जायची तयारी चालू आहे, आमची यात्रा आहे। त्याचबरोबर मी बघा इथे रियाचा हेअर कट करण्यासाठी आलेले आहे आणि माझं तुम्हाला पुढे इव्हिनिंग रुटीन दाखवणार आहे, शॉपिंग दाखवणार आहे। त्याचबरोबर स्वतःला इतकं बदला की नावं ठेवणारीही आदराने पाहत राहतील या काही टिप्स पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझी कृती वेगळी असेल तरी तुम्ही लक्ष देऊन ऐका, खूप छान टिप्स आहेत। तर खूप सारे तुम्हाला टिप्स देण्याचा मी प्रयत्न करते। तर ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका। मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील। तुमच्यापासून कोणीही दूर जाणार नाही। लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील। तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असा काहीतरी बदल घडेल की ज्यामुळे जे लोक तुमच्या जवळ आहेत ते लोक तुम्हाला खूप आवडतात, ते तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत। तर अशा 3 टिप्स आहेत ज्या अगदी सोप्या आहेत, छोट्या आहेत, पण त्या खरंच खूप इम्पॅक्टिव्ह आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपली स्माईल। आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते। मग स्माईल म्हणजे काय? स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसतच राहिलं पाहिजे। स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे। जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसला पाहिजे। म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे, खुश दिसला पाहिजे। यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं, त्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। नंबर 2, वायफळ बडबड करू नका, फालतूचं काही बोलू नका। आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून जगाला जिंकू शकतो। अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू बोलून, वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर देखील करू शकतो। बोलणारी व्यक्ती प्रत्येकाला आवडतो, पण फालतू काहीतरी बडबड करणारी आवडत नाही। असे लोक कोणालाच आवडत नाही। जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतो, त्याचं काही सांगतो, उगाच काहीतरी बडबड करतो ज्यात काही तथ्य नाही, एखाद्या टॉपिकवर काही बोलतो पण खूप घुमून फिरून सांगतो, तर असा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटायला लागतो। अगदी तेच आपल्याला करायचं नाही। आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग व्हायचं नाही, म्हणून वायफळ बडबड करणं टाळा। तेवढंच सांगायचं जेवढं सांगण्याची गरज असते। खरं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्याला बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात आणि तुम्हाला तर हे माहीत असेल की आपण लोकांना जितकं व्हॅल्यू देतो तितकं व्हॅल्यू लोक आपल्याला देतात। म्हणून ठरवून घ्या तितकं बोलायचं जितकं गरजेचं आहे। नंबर 3, सकारात्मक दृष्टिकोन। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड हा कसा असला पाहिजे। आपला सकारात्मक दृष्टिकोनामुळे, आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो। यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते। लोक चारचौघात आपला अपमान करत नाहीत आणि लोक चारचौघात आपल्या मागून सुद्धा आपली रिस्पेक्ट करतात। आणि बघा, काही झालं तरी थांबू नका, त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत। मग भले तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येत असेल, तुमच्या मनासारखं घडत नसेल तरीसुद्धा सकारात्मकता सोडू नका, सकारात्मकता राहा, दुःखी होऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा। नेहमी चेहऱ्यावर एक हसू ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मग बघा सगळे कसे तुमच्याकडे आकर्षित होतील। तर बघा इथे माझ्या 3 टिप्स खूप छान अशा सांगून झालेल्या आहेत। तर इथे रियाला आता कपडे घ्यायला आलेलो आहोत, यात्रेला जायचं आहे त्यामुळे। तर ही बघा कपडे खूप छान एक ड्रेस चॉईस करून घेतलेला आहे। त्यानंतर आता मला मिस्टर बोलतायत तुला साडी घे, पण मी काही साडी घेणार नाही कारण का दिवाळीला साडी घेतली ती एकदाच घातली, परत काही घातली नाही। पण तरी पण ते बोलतायत चल आपण पाहूयात व एखादी भेटली सिंपल मला घरी रेग्युलर घालायला तर ती घेऊयात, म्हणून आम्ही चाललेलो आहोत। तर आता बघूया साडीच्या दुकानात कशी साडी चॉईस होते का नाही आहे। तर आलो आहोत। तर मला काही साडी चॉईस झालेली नाही आहे, मी फक्त आतमध्ये काही शूटिंग घेतली नाही, बाहेरूनच दाखवलं। मस्त आहे ऑज घ्यायचं। अभी तो है नहीं, मंगाना पड़ेगा ऑर्डर। देखो इतना बड़ा पिलर है, ये पिलर पे लगा है, पिलर पे लगा।
तर आता मी घरी आलेली आहे, तर याला ड्रेस घेतला. मला काही साडी घेतलीच नाही कारण मला आवडली नाही आणि मी फ्लिपकार्टवरून 3 साड्या मागवलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. 2 साड्या मला दाखवता येणार नाही. मी एक साडी पुढे व्हिडिओमध्ये दाखवली आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कारण का 2 साड्यांना फॉल पिको करण्यासाठी मी त्या दिल्या आहेत. तर इथे बघा बॅग पॅकिंग करते, बांगड्या घेते, सनस्क्रीन, बॉडी लोशन, पावडर, नील पेनची बॉटल, बांगड्या वगैरे हे सगळं मी पॅकिंग केलं कारण की यात्रा आहे त्यामुळे मेकअप तर करावा लागणारच आहे. तर मी तिथे त्या दुकानात काही साड्या घेतल्या नाही, तर मी सिंपल घालण्यासाठी बघा ही फ्लिपकार्टवरून साडी मागवली आहे. ती एक मागवली आहे आणि 2 पिको फॉल करण्यासाठी दिलेला आहे आणि ब्लाऊज पण शिवण्यासाठी दिलेला आहे. तर त्या मी आज घेऊन येणार आहे. ती मी मम्मीसाठी घेतली आहे. खूप छान साडी आहे, खूप छान आहे, अशी सिंपल घरी घालण्यासाठी. फ्लिपकार्टवरून मी फक्त 404 रुपयाला मागवली आहे. मग व्हिडिओला स्टॉप करते. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहिजे असतील तर आता मी गावाला जाणार आहे. गावचे ब्लॉग पण मी मला जमलं तर टाकेल मी. तर तुम्ही माझ्या चॅनलला असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.